न्यूयॉर्क आणि शिकागोमध्ये देखील अभिमानाने फडकतो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा. जगाच्या इतिहासात असं योगदान करणाऱ्या ज्या मोजक्या व्यक्ती आहेत त्यामध्ये बाबासाहेबांचं स्थान अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये आहे. आज ही वस्तुस्थिती निर्विवादपणे मान्य झाली आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी तळागाळातील सर्वसामान्य माणूस सर्व शक्तीनिशी जागा केला. त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता व सामर्थ्याची जाणीव करून दिली. मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले. हक्काने जगण्याचे शिकवले. त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भारताच्या नव्या उभारणीचे एक महान वैभव. त्यासाठी एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य आणि त्यांची एकच किंमत हा सिद्धांत दिला. ही राजकीय लोकशाही असली तरीही त्याचे रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये व्हावे असे त्यांना वाटत होते. तरच जगापुढे हा देश टिकेल, अन्यथा अडचणीत येईल. यासाठी त्यांनी जगाला शोभेल आणि भारताला आधुनिक काळात सर्व प्रकारच्या सुधारणा व सर्वांगीण विकास करता येईल अशी राष्ट्राला राज्यघटना दिली. भारतातील वर्ग लढ्याला आणि जाती अंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचं मोठं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलं. त्याचवेळी जागतिक पातळीवर शोषणमुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केलं आहे. बाबासाहेबांची मांडणी, सिद्धांत आणि वैचारिक क्षेत्रातलं एकंदर विचारधन जागतिक पातळीवर शोषणमुक्तीची चळवळ यशस्वी होण्यासाठी एक अत्यावश्यक प्रेरणास्रोत आहे. हे विचारधन आणि प्रत्यक्ष चळवळींमधला त्यांचा सहभाग यातून घडवलेल्या परिवर्तनामुळे त्यांचं हे स्थान निर्माण झालं आहे. डॉक्टर आंबेडकरांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे त्यांचे सिद्धांत, ज्याद्वारे त्यांनी भांडवलशाहीमुळे उदय झालेल्या वर्गांमध्ये बिगरवर्गीयांचं म्हणजे खालचा स्तर शोषण लोकांना समजून सांगितलं. डॉक्टर आंबेडकरांपूर्वी फक्त गौतम बुद्ध, अश्वघोष आणि भांडवलशाहीच्या उदयाच्या कालखंडात ज्योतिबा फुले यांनीच हे काम केलं होतं. पण देशात आणि आशियातही भांडवलशाहीचा शिरकाव झाल्यानंतर या कामी आंबेडकरांनीच पुढाकार घेतला. समाजाची सामाजिक आर्थिक घडी भांडवलशाहीच्या आक्रमणाखाली बसली होती. त्यातून विविध वर्गांचा उदय झाला. पण बिगरवर्गीय शोषण पद्धती तेव्हाही अस्तित्वात होतीच. या वास्तवाचं भान आपल्या लिखाण आणि सिद्धांतातून आंबेडकरांनी आणलं. या संदर्भातल्या त्यांच्या संशोधनाचा विषय मुख्यतः जाती व्यवस्थेचे शोषण हा होता. त्यांनी या संदर्भात काही मूलभूत सिद्धांत मांडले. 1. जाती व्यवस्था ही केवळ श्रम विभागणी नाही, तर श्रमिक जातींची बंदिस्त विभाजन करणारी व्यवस्था आहे. सामाजिक आर्थिक कोंडमारा करणारी ही व्यवस्था आहे. 2. या व्यवस्थेने बिगरवर्गीयांचं शोषण होऊन समाजात विषमता निर्माण झाली आहे. शोषण करणाऱ्या 1-2 जाती आणि शोषण होणाऱ्या बहुसंख्य श्रमिक जाती अशी व्यवस्था इथं आहे. पण त्याचबरोबर या बहुसंख्य शोषित जातींमध्येही उच्च-नीचतेची उतरंड आहे. या अंतर्गत शोषणामुळे आणि उच्च-नीचतेमुळे या समाजातही दरी निर्माण झाली आहे. ती बुजल्याशिवाय शोषण होणाऱ्या जातींची एकजूट होणार नाही. परिणामी जातीय शोषणाची व्यवस्था संपविता येणार नाही असा कळीचा सिद्धांत आंबेडकरांनी मांडला. 3. हे शोषण थांबवायचं असेल तर केवळ आंतरजातीय विवाह हा उपाय पुरेसा नाही. यातून समाजातली सामाजिक विषमता कमी होणार नाही. त्यासाठी खाजगी मालमत्तेचा अंत करावा असं आंबेडकर सुचवतात. म्हणजेच मालमत्ता लोकांच्या नाही तर सरकारच्या मालकीची असावी असं म्हणत इथं आंबेडकर साम्यवादाचा पुरस्कार करताना दिसतात. 4. सामाजिक लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांच्या संयुक्त पायावर नव्या समाजाच्या निर्मितीची प्रक्रिया घडवावी लागेल. जगाचा अर्थ लावून फक्त ते साधणार नाही, जगाच्या पुनर्रचनेची प्रक्रिया घडवावी लागेल. आणि 5. जोपर्यंत शोषणाचा आधार ठरणाऱ्या धर्मसंस्थांना पर्याय दिला जात नाही तोपर्यंत शोषणाचा आधार समूळ नष्ट होणार नाही. त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान बुद्ध धम्माची मांडणी आणि स्वीकार केला. अत्यंत थोडक्यात मांडलेल्या या सैद्धांतिक वैचारिक मांडणीमुळे फक्त जाती व्यवस्थापक शोषणाच्या अंताची दिशा पुढे आली असे नाही, जगातील बिगरवर्गीय शोषणांचे आणि या शोषणांच्या अंताचे सिद्धांत तयार होण्याचा पाया यातून घातला गेला. वंश, धर्म, लिंग, जमात अशा पायांवर होणाऱ्या शोषणाच्या अंतासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक या सिद्धांतातून जगाला मिळाली. वंगभेदाविरुद्ध, वांशिक शोषणाविरुद्ध ज्या जनचळवळी आज अमेरिकेतली आफ्रिकन अमेरिकन किंवा कृष्णवर्णीय जनता करीत आहेत
त्या जनतेतील तरुण पिढीचे प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरही बनू लागले आहेत. जगभर चाललेल्या शोषितांच्या लोकशाही चळवळींचे आणि स्त्रीमुक्ती चळवळींचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीनिमित्ताने अमेरिकेतल्या सैद्धांतिक विश्वविद्यालयीन विश्वातील आफ्रिकन अमेरिकन तज्ज्ञ संपूर्ण भारतातल्या विद्यापीठांमध्ये चर्चासत्रांसाठी आले आणि W.E.B. डू बॉय यांच्या आणि बाबासाहेबांच्या संपर्कातला उजाळा देण्याचं कार्य झालं आणि खंडित झालेली परंपरा पुन्हा उजागर केली गेली. गेली अनेक वर्ष अमेरिका आणि इंग्लंडमध्ये गेलेल्या भारतीय मूळ असलेल्या माणसांची आंबेडकरी चळवळ बळ धरत चालली आहे आणि वाढत चालली आहे. लोकशाही हक्कांच्या वंशभेद वांशिक शोषण विरोधी जातीय अत्याचार विरोधी चळवळींमध्ये कृष्णवर्णीय मेक्सिकन अमेरिकन नेटिव्ह अमेरिकन अशा लोकांचा संयुक्त सहभाग चालू आहे. न्यूयॉर्क आणि शिकागो यांसारख्या शहरांमध्ये बाबासाहेबांची प्रतिमा आणि अशोक चक्रांकित निळा झेंडा या सर्वांच्या संयुक्त साक्षीने फडकत आहे. एक व्यक्ती एक मत अशी समता निवडणुकांवर आधारलेल्या लोकशाहीचा पाया आहे. बाबासाहेबांनी या लोकशाहीचे परिवर्तन सामाजिक लोकशाहीत करण्याची संकल्पना मांडली आणि तसा संकल्प केला. त्यासाठी सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रातली समतेची अत्यावश्यक गरज मांडली. भांडवलशाही आणि ब्राह्मण्यशाही या दोन सत्ता व्यवस्थांचा अंत करण्यासाठी बाबासाहेबांनी विश्लेषण केले. त्यांनी जगभराच्या संसदीय लोकशाही व्यवस्थांची चिकित्सा केली. व्यक्ती स्वातंत्र्यासह सामाजिक लोकशाही ही बाबासाहेबांनी जगाला दिलेली एक महान विचार प्रेरणा आहे. त्यामुळे जग हे प्रज्ञासूर्याने प्रभावित झालं आहे. स्त्रीवर्गाच्या शोषणावरही डॉक्टर आंबेडकरांनी विचार केलेला होता. इतकंच नाही तर शोषण थांबण्यासाठी लढाही दिला. जातीव्यवस्थेच्या शोषणाचं अस्तित्व हे स्त्रियांच्या शोषणावर आणि त्यांच्या लैंगिकतेवरील हुकुमशाही नियंत्रणावर आधारलेलं आहे. जातीव्यवस्थेची प्रस्थापना आणि तिचं टिकून राहणं यासाठी स्त्रियांच्या या प्रकारच्या स्त्री म्हणून होणाऱ्या शोषणावर त्यांनी बोट ठेवलं. बाबासाहेबांनी संघटनात्मक, कायदेशीर, घटनात्मक, संघर्षात्मक मार्गांनी यासाठी लढे दिले आणि बदल घडविले. जगभराच्या स्त्रीमुक्ती चळवळीची ही वैचारिक आणि व्यावहारिक प्रेरणा आहे. जागतिक पातळीवर पूर्वी आणि आजही शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रस्थापित सामाजिक आर्थिक संरचना पूर्णपणे मोडण्याची प्रक्रिया कशी होणार या बाबतीचे सैद्धांतिक वाद आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या संदर्भातलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. मार्क्सवादी सिद्धांतांमध्ये प्रभुत्वात्व असलेला विचारप्रवाह याबाबत जी मांडणी करतो त्याचा बाबासाहेबांनी सकारात्मक प्रतिवाद केला आहे. समाजरचनेचा आर्थिक सामाजिक उत्पादन संबंधांचा पाया आधी मोडल्याशिवाय समाजाचा सांस्कृतिक सामाजिक धार्मिक इत्यादी परिसराचा इमला मोडणार नाही. त्यासाठी पायाला मोडण्यापासून सुरुवात केली पाहिजे अशी ही मांडणी आहे. परंतु या उलट बाबासाहेबांनी म्हटलं आहे की इमला मोडल्याशिवाय सांस्कृतिक कायदेशीर धार्मिक परिसरामध्येच आमूलाग्र बदलाची प्रक्रिया सुरू केल्याशिवाय पाया मोडणारी शक्ती तयारच होणार नाही. जाणीव जागृती आणि भौतिक उत्पादनासंबंधांचं रचनांचं वास्तव यांच्या द्वंद्वात्मक संबंधांचा हा सैद्धांतिक तिढा आहे. हा तिढा सोडवणारी जी मांडणी डॉक्टर आंबेडकरांनी केली आहे तिच्या मदतीने जगभर चालू असलेल्या या विवादाची कोंडी फुटू शकते. यामुळेही त्यांच्या विचारस्रोतांचा प्रेरणांचा प्रभाव जगभर निर्माण झाला आहे. याचप्रमाणे स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक लोकशाही, सर्वहारा वर्गाची हुकुमशाही अशा संकल्पना त्यांनी आणि त्या आधारावर होणाऱ्या सामाजिक व्यवहारांची सैद्धांतिक चर्चासुद्धा जागतिक पातळीवर अनेक वर्षांपासून सुरू आहे. सर्वहारा वर्ग जरी शोषित असला तरी शोषणाला कायमची मूठमाती देणाऱ्या समाजाची निर्मिती अशा वर्गाच्या हुकुमशाहीच्या माध्यमातून होऊ शकते आणि होणं योग्य आहे. या मांडणीला बाबासाहेबांनी पूर्णपणे आणि ठाम नकार दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत अगदी सामूहिक हितासाठी सुद्धा व्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देता कामा नये. व्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक लोकशाही यांच्या संयुक्त अवलंबातूनच शोषणमुक्तीकडे जाणं शक्य आहे
अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ठाम मांडणी आहे. असं साधता आलं नाही तर शोषणमुक्तीसाठी निर्माण केलेली व्यवस्था नव्या शोषणाला जन्म देणारी ठरते. हे म्हणणं आज जागतिक पातळीवर सुद्धा सिद्ध झालं आहे. त्यांच्या विचारांप्रमाणे बहुसंख्या किंवा बहुमत असणं ही लोकशाहीमधील एकमेव निर्णायक शक्ती असता कामा नये. अल्पसंख्य असलेल्या अनेक शोषित विभागांकडे शोषणमुक्तीकडे जाण्यासाठीचे स्वातंत्र्य बहुसंख्यांच्या बहुमतांनी चालणाऱ्या तथाकथित लोकशाहीमुळे कुजवले जाता कामा नये. आज जगभर ज्या बहुसंख्या बहुमत प्रणित सरकारी सत्ता अशी स्वातंत्र्य संपवण्याचा राजरोस व्यवहार करताना दिसत आहेत, त्या सरकारी सत्तांच्या संदर्भातला लोकशाही संघर्षाचा जनलढ्याचा आधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सिद्धांतातच असू शकतो. असे अतिशय आमूलाग्र सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला देऊन ठेवले आहेत.